नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा आपल्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा विषय आहे. आपण बघतो की चालू वर्षी चांगला पावसाळा असल्यामुळे राज्य पातळीवर देश पातळीवर चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतलं आहे. पण केवळ शेतीवर आधारित राहून शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये शाश्वतता येणार नाही. तर त्याचबरोबर शेतीला अनेक जे पूरक उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जुना असा जो जोडधंदा म्हणता येईल तो आहे पशुपालन. दुग्ध व्यवसाय, मत्स्यशेती, कुक्कुटपालन यासारखे विविध व्यवसाय जरी असले तरी पशुपालन हा अत्यंत मूलभूत असा हा व्यवसाय आहे. म्हणजे शेतीची जशी उत्क्रांती झाली त्याचबरोबर पशुपालनाची उत्क्रांती झाली. आपण बघतोय की जागतिक हवामान बदलाचे जे परिणाम जे आहेत ते आपल्याला आता जाणवायला लागलेले आहेत. कमी तापमान, अधिकचं तापमान, ह्या कमी आणि अधिक तापमानातील वाढती दरी याचे परिणाम जे आहेत ते आपल्या शेतीवर आणि पर्यायाने अन्य अर्थव्यवस्थेवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायला लागले आहेत. आपण बघतोय की आता उन्हाळी हंगाम आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये अतिशय तापमान जास्त गेलेलं आहे. आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामधलं भिरा जे आहे जगातलं 2 नंबरचं तापमान त्या ठिकाणी रेकॉर्ड झालं असं मध्यंतरी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला बातमी मिळालेली होती. हे जे काही वाढतं तापमान आहे त्याचा शेतीवर जसा परिणाम होतो त्याचबरोबर जे शेतकऱ्याचे जे काही पशु आहेत तर त्या पशुपालनावर देखील मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो. म्हणून ह्या पशुपालनाच्या संदर्भामध्ये त्याचं कसं व्यवस्थापन करावं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणूनच आज आपण जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो आहे जनावरांचे उन्हाळ्यातील आजार, प्रतिबंध आणि त्यांचं व्यवस्थापन. मित्रो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ज्ञ उपस्थित आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. तज्ज्ञ आहेत डॉक्टर अजय खानविलकर. खानविलकर सर, नमस्कार. नमस्कार. मित्र, डॉक्टर अजय खानविलकर हे सहयोगी प्राध्यापक तथा विभाग प्रमुख म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ सातारा या ठिकाणी काम करतात. गेले 20 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा अनुभव त्यांचा या पाठीमागे आहे आणि त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काही बहुमूल्य योगदान दिलेलं आहे त्याचा गौरव त्यांना अनेक पुरस्काराच्या माध्यमातून यापूर्वी झालेला आहे. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे लेट डॉक्टर GS नारायण खेडकर मेमोरियल ॲनिमल हजबंडरी अवॉर्ड जे उत्तर प्रदेशातलं इज्जतनगर या ठिकाणाहून त्यांना देण्यात आलं. त्याचबरोबर यंग सायंटिस्ट अवॉर्ड आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रीय गौरव पुरस्कार जो आहे तो हैदराबाद या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांच्या ह्या ज्ञानाचा जो आहे तो आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे. आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. म्हणजे आजचा जो विषय आहे उन्हाळ्यातल्या जनावरांच्या आजाराच्या संदर्भात याच्या संदर्भात आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते थेट फोनद्वारे आपण या ठिकाणी तज्ज्ञांना विचारून त्यांचं निरसन करून घेऊ शकता आणि या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापूर्वी लावा. तर मित्र हो, आता आपण प्रमुख विषयाकडे वळूया आणि चर्चेला सुरुवात करूया. सर्वप्रथम खानविलकर सर, ज्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत एकंदरच पशुपालन. पशु जर म्हटलं तर जागतिक पातळीवर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त म्हशींचं संख्या आहे, गायी, आणि एकंदरच पशु जर बघितले तर त्याची संख्या म्हणजे जागतिक पातळीवर 1 क्रमांकाची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. बरोबर. आता हा जो काही पशु आहे ह्या पशुंचं जे काही आर्थिक महत्त्व जे आहे पशुपालनाचं आपल्या एकंदरच अर्थव्यवस्थेमध्ये शेती व्यवसायामध्ये त्याच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? अतिशय चांगला प्रश्न विचारला सर. आपण जर बघितलं यामध्ये की आपल्या जनावरांची संख्या तर जास्त आहेच, त्याचबरोबर आपण जर काय आज आपलं दुधाचं जो दुग्धोत्पादन आहे त्याच्यामध्ये आपला जो पहिला क्रमांक आहे जगामध्ये आपला पहिला क्रमांक आहे. आणि जगामध्ये जर आपण पाहिलं तर आपलं दुग्धोत्पादनची जी हे आहे एकूण 146.7 दशलक्ष एवढं दूध आपण उत्पादित करतोय. जनावरांची संख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण संबंध जगात पाहिलं तर, आणि म्हशींची संख्या आहे ती 55% आहे. आणि त्याचबरोबर आपण जर गायींची संख्या बघितली तर ती साधारण 45% एवढी आहे. आज दुधाला भाव सुद्धा चांगला आहे आणि त्याचप्रमाणे आपण जे काही दुधापासून होणारे जे पदार्थ आहेत ते सुद्धा विकून चांगल्या प्रकारे आपण. आणि मला वाटतं की आपल्या भारत देशामध्ये जितकी ब्रीड्स आहेत म्हणजे गायीचे जितक्या जाती आहेत, म्हशीच्या जितक्या जाती आहेत, जगाच्या पातळीवर ह्या कुठंच इतक्या मोठ्या प्रमाणात विविधता जी आहे ती नाही. आणि आपल्या इकडची भौगोलिक वातावरणाची विविधता त्या अनुषंगाने जातींचा देखील उगम झालेला आहे आणि त्या खूप चांगल्या जाती देखील या ठिकाणी आहेत. सर, आपण बघतो की ह्या माध्यमातून लोकांना रोजगार देखील खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. दुधाची उपलब्धता आता वाढलेली आहे आणि त्याच्यातूनच एक भाग बघायचा झाला तर महिलांना सुद्धा चांगल्या प्रकारे ते व्यवसाय करू शकतात. जे एक 10 महिला जर एकत्र आल्या शेळी पालन करू शकतात, दुग्ध व्यवसाय करू शकतात चांगल्या प्रकारे, वरापालन सुद्धा करू शकतात, कोंबडी पालन, परसातील कोंबडी पालन हे सुद्धा चांगल्या प्रकारे ते करू शकतात आणि आपला आर्थिक जो काही उदरनिर्वाह आहे तो चांगल्या प्रकारे घरच्यासाठी करू शकतात. बरोबर. आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात अनेक योजनांच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून आपलं जे
पशुसंवर्धन खाते त्याच्या माध्यमातून लोक हा व्यवसाय करतात. होय. परंतु आता हा जो उन्हाळी हंगाम आहे त्या उन्हाळी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे हे जे काही पशु आहेत म्हणजे गाय आहे, म्हैस आहे किंवा शेळी मेंढी आहे यांना कोणकोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो किंवा आजार उद्भवू शकतात, काय सांगता येईल? ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बघितलं तर जसं मनुष्याला उष्णतेमुळे जास्त त्रास होतो त्याचप्रमाणे जनावरांना सुद्धा याचा त्रास होतो. जे दुग्ध व्यवसायासाठी जी जनावर आपण वापरतो त्यांना जर थंड हवामान असेल तर चांगल्या प्रकारे दूध उत्पादित करतात. पण असं जर उष्ण हवामान असेल 40 ते 45 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जर तापमान झालं तर जनावरांमध्ये अशक्तपणा येतो, पाण्याचे प्रमाण कमी होतं. उन्हाळ्यामध्ये तो आपण एक बघितलं तर पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं, हिरवा चारा अतिशय कमी असतो, जास्त करून निकृष्ट प्रतीचा चारा किंवा जो वाळलेला चारा असतो तो जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो, त्याला द्यायला लागतो आणि त्यामुळे दुग्धोत्पादनावर फार परिणाम होतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पोटामध्ये कोटीपोटामध्ये जे चांगले जीवाणू असतात ज्याच्यामुळे पचनक्रिया चांगली वाढली पाहिजे ते जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे त्यांना प्रतिकार शक्ती जी असते त्यांची ती फार कमी होते, पचनक्रिया चांगली होत नाही आणि दुग्धोत्पादनावर त्याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याचबरोबर आपण जे काही बघतो की जे उष्णतामान जर टेम्परेचर जर वाढलं, तापमानात जर वाढ झाली तर त्यांच्या शरीरातून जी काही उष्णता बाहेर टाकली जायला पाहिजे लाळे वाटे श्वासनामार्फत किंवा इतर जे काही घामावाटे सुद्धा बरेचशी आपण उष्णता बाहेर टाकतो असतो, पण ती त्यांना टाकायला मिळाली नाही तर ते उष्णता तशीच आपल्या शरीरामध्ये राहून जाते आणि पचनक्रिया कमी झाल्यामुळे आणि प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे दुग्धोत्पादनावर त्याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. एकंदरच पशुच्या आरोग्यावर शरीराची जी क्रिया आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो. शरीराच्या क्रियेवर एकदा परिणाम झाला ते दुग्धोत्पादन आणि प्रजोत्पादन ह्या दोन्ही गोष्टी परिणाम होतो. शरीराची पोषक क्रिया असते ती सुद्धा कमी होऊन जाते आणि एकंदरीतच त्यांच्या शरीरावर सगळ्यात तफावत राहते. याच्यातून उद्भवणारे जे प्रमुख आजार जर आपण म्हटले तर कोणकोणते आजार? आता ह्याच्यात जर आपण जे काही दुधाळ जनावर आहेत त्यांच्यामध्ये जर काही महत्वाचे आजार बघितले तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना उष्माघाताचा त्रास होतो. जास्त करून म्हशीमध्ये हा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो कारण म्हशींमध्ये घाम ग्रंथी ह्या फार कमी असतात गायींच्या तुलनेमध्ये आणि जी काही म्हशींची जी काही कातडी असते ती जाड असते, तिचा रंग असतो तो काळा असतो, त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाची किरण पडली की त्याच्यावरती उष्णतामान जास्त त्यांना शोषली जाते शरीरामध्ये, ती बाहेर टाकायला त्यांना फार त्रास होतो. गायीमध्ये काय असते, गायीची जी कातडी असते ती पातळ असते, त्यांचा जो कलर असतो किंवा ज्याला रंग म्हणतो आपण तो पांढरा सफेद असतो, त्यामुळे जी काही सूर्यकिरण पडतात ते परावर्तित होतात, ते काय आज शोषली जात नाहीत. त्यामुळे ह्याचा परिणामामुळे काय होतं तर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला असं जाणं की सगळ्यात पहिल्यांदा की म्हशींना जो आहे तो उष्णतेचा त्रास जास्त होतो गायींच्या तुलनेमध्ये आणि तेही स्थानिक गायींच्या तुलनेमध्ये जास्त होतो. त्या जर आपल्या होस्टन फ्रिजन किंवा जर्सी जर असतील तर मला वाटतं त्या शीतकटिबंधातल्या तशा गायी आहेत त्यांना देखील उष्णतेचा फार त्रास होतो. त्याच्यामुळे जंताचं प्रमाण वाढणे, कातडीचे रोग होणे. सर आपल्याला एक शेतकरी काही प्रश्न विचारतो, एक दर्शक प्रश्न विचार जालन्यावरनं श्रीयुत गुरुप्रसाद लगड आपल्याला काय प्रश्न विचारतात. गुरुप्रसादजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला जेव्हा संकरित गावड्याचं समजा गावरान गावडी असती आपण लागवड करताना इंडिशन जे संकरितच मिळते, गावरान मिळत नाही का? हा गावरान मिळतं ना आपल्याकडे विविध उपलब्ध होत नाही ना सर? उपलब्ध आहे, आता सुरुवात झालेली आहे. समजून घेऊया संपूर्ण, मग आपण त्यांचं असं म्हणणं आहे की जनावर. ठीक आहे लगड साहेब सांगा तुमचा प्रश्न पूर्ण होऊ द्या मग आपण हे करूया. हा तो उपलब्ध होत नाही सर, त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुमचं असं आहे की तुमच्याकडे गावठी गाय आहे तसेच संकरित गाय आहे, पण गावठी गायला जर तुम्हाला भरायचं जर असेल तर तुम्हाला संकरितच वीर्य मात्रा फक्त उपलब्ध होते, गावठी जनावरांची जी आहे ती वीर्य मात्रा उपलब्ध होत नाही. बरोबर? सर काय सांगताय? हा गावरान गाई तुमच्याकडे आहेत ना, तर आपलं जे काही उरुळी कांचनले भारत अॅग्रो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, बायफ ज्याला म्हणतो आपण, बायफ फाउंडेशन, त्याच्याकडून तुम्हाला त्या ज्या देशी गायी आहेत त्याचं गिरचं आहे, सैवालचं आहे किंवा इतर जातीचे सुद्धा आपल्याला देशी जे गायी आहेत त्यांचा आता हळूहळू आपल्याला रेतनाच्या ज्या कांड्या असतात, कृत्रिम रेतनाच्या कांड्या ज्याला आपण सिमेंट म्हणतो त्याच्या जे कांड्या असतात ते उपलब्ध आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय की आपल्याकडे जे काही गावठी गायी आहेत, गावठी गायींना जो काही गावठी रेड आहे तोच वापरून आपण जास्तीत जास्त त्याच्यापासून दुग्धोत्पादन करू शकतो. पण जर आपण गीर गाई ठेवल्या तर गीर गाईचं आता आजकाल आपल्याला वीर्य उपलब्ध आहे, सैवाल जर घेतलं त्याचं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता हे तुम्हाला जसं बायफचं मी उदाहरण दिलं त्याचप्रमाणे नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूट आहे कर्नालला, तिथं सुद्धा आता ह्याचं बऱ्या प्रमाणात आपल्याला वीर्याच्या कांड्या मिळायला सुरुवात झालेल्या आहेत. आता आपलं झालं काय, शेतकरी आपण विदेशी गायींकडे जास्त लक्ष दिलं,
देशी गायींकडे जास्त लक्ष दिलं नाही, ते जतन करणं आज गरजेचं आहे. तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. आज आपल्याकडे देशी गायी जे पाहिजेत ते ठेवायला पाहिजेत, ते ठेवल्या गेल्या की आणि मला वाटतं की याची त्याच्यापासून मागणी जर वाढली तर स्थानिक जे काही व्हेटरनरीची प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर आहेत ते देखील असं जे आहे वीर्यमाता जे आहे करू त्या शकतात. ठिकाणी पण ठेवू शकतील. आपल्याला वीर्य उपलब्ध आहे, देशी गायींचं सुद्धा वीर्य आपल्याला मिळू शकतं. गावठी जे गायी आहेत फक्त मला वाटतं की लगड साहेब तुम्ही स्थानिक जे पशुसंवर्धन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जरी संपर्क साधला, जिल्हा परिषदला पशुसंवर्धनचे अधिकारी असतात तरी ते तुम्हाला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील. आणि नक्कीच हा चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्थानिक गायीचं संवर्धन करू इच्छिता आणि त्या दृष्टीने आपल्याला पुढील वाटचाल करता येईल. सर, आपण लाळ्या खुरकत हा जो काही जनावरांचा प्रमुख रोग आहे जो या उन्हाळी हंगामामध्ये त्याच्याविषयी सांगा. आपण स्क्रीनवर या ठिकाणी जे आहे लाळ्या खुरकतच्या संदर्भामध्ये माहिती आहे ती आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि त्याचबरोबर तुम्ही देखील माहिती सांगा. बरोबर आहे. लाळ्या खुरकूत हा ज्याला इंग्लिशमध्ये आपण फूट अँड माउथ डिसीज असं म्हणतो, हा विषाणूजन्य आजार आहे. आणि हा विषाणूजन्य आजार एकदा झाला तर तो इतर जनावरांना सुद्धा बाधित करतो, कारण हा हवेमार्फत त्याचा संचार आहे, प्रसार जो आहे तो जास्त प्रमाणात होतो. हा विषाणूजन्य आजारमध्ये आपल्याला असं जाणवेल की त्याच्यामध्ये अति तीव्र ताप वाढतो, जो काही नॉर्मल ताप आहे त्याच्यापेक्षा जास्त ताप होतो. ताप वाढल्यानंतर जी काही लाळ असते ती तोंडातून स्रवत राहते. तोंडाला, जिभेला आणि ओठाला फोडं येतात, पुरळ येतात आणि ते अतिशय वेदनादायक असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते जनावर काही खात नाही, पाणी सुद्धा पिणं त्यांना कठीण जातं. ही लाळ कालांतराने त्यांच्या पायाच्या बेचक्यामध्ये पडते. पायाच्या 2 बेचक्यांमध्ये पडले की त्याला सुद्धा जखमा होतात, जनावर लंगडतात. आणि एकदा अशी जनावर जर बाजूला करून त्याचा प्रथमोपचार केला नाही तर इतर सुद्धा जनावरांना चाऱ्यातून किंवा पाण्यातून लाळेमार्फत तो प्रसार होतो किंवा हवेमार्फत सुद्धा होतो. साधंच उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे या भागामध्ये बैलगाड्या ज्या वाहून घेऊन जातात त्याच्यामध्ये एखादं जर जनावर बाधित असेल, त्याची लाळ जर पडत गेली रस्त्यावर, ती सुद्धा हवेमार्फत इतर आजूबाजूच्या रस्त्याच्या बाजूला जे काही गोठे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा प्रसार होऊ शकतो. आता ह्याला जर प्रतिबंध बघितला म्हणजे या दृष्टिकोनातून काळजी घेणं, ज्या जनावर याला बाधित आहे त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता कुठलाही रोग हा होऊ न देणे हा सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्याच्याकरता प्रत्येक बाजारात, स्टोर्समध्ये किंवा औषधाच्या दुकानांमध्ये त्याची लस उपलब्ध आहे. आता लस देताना काय करायचं तर पावसाळ्यापूर्वी लस देऊन घ्यायची. आणि ती लस देताना काय करायचं, समजा एखाद्या भागात जर जास्त बाधित असेल तर वर्षभरातून 2दा ती लस देऊन घेतली पाहिजे, साधारण मार्चमध्ये आणि सप्टेंबरमध्ये. आता जर असा प्रकारचा जर प्रसंग आला तर शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की पुरळ जे काही भाग, तोंडाकडचा भाग आणि बेचक्याकडचा जो पायाकडचा जो भाग आहे तो पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने पाण्यामध्ये मिश्रण तयार करायचं आणि त्यांनी ते जखमा धुवून घ्यायच्या. ते जखमा धुवून घेतल्या तर साधा एक घरचा आपण उपचार करू शकतो. तूप आणि हळद ही जर एकत्र करून मिश्रण करून जर लावली तर तरी सुद्धा ते जे काही पुरळ आहेत ते पुरळचे नरम होतात, वेदना त्याच्या कमी होतात, अँटीसेप्टिक सारखंच त्याचं काम करतं. नंतर कालांतराने त्याची खपली तयार होते, खपली निघून जाते. विषाणूंची जी बाधा आहे ही साधारण 5 ते 6 दिवस राहते आणि त्यानंतर ती कमी कमी व्हायला लागते. त्याप्रमाणे ती खपली तयार होऊन ते पुरळ कमी होतात आणि जनावर पुन्हा आपलं व्यवस्थितपणाने खाऊ पिऊ लागतं. पण तोपर्यंत जे काही 5-7 दिवसाचा कालावधी तो अतिशय त्यांना वेदनारहित असतो आणि त्यामुळे खाणं पिणं कमी झाल्यामुळे दुग्धोत्पादनावर अतिशय घट येते. तर हे असं टाळायचं असेल तर लसीकरण, वजन आहे, तर शेतकरी बांधवांनी एकच केलं पाहिजे की पावसाळ्यापूर्वी साधारण एप्रिल महिन्यामध्ये, मार्च आणि एप्रिलमध्ये लसीकरण करून घ्यायला पाहिजे. लसीकरण करण्यापूर्वी जंतनाशक देणं सुद्धा गरजेचं आहे. जंतनाशक नाही दिले तर पोटामधले जे काही जंत आहेत तेच आपलं जे काय आपण लसीकरण करतो त्याचे घटक ते खाऊन घेतात आणि त्या लसीचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे जंत आधी त्याचा नाश केला पाहिजे, त्या औषध दिलं पाहिजे, जंतनाशक दिली पाहिजेत आणि त्याच्यानंतरच आपण हे जे काही लसीकरण आहे ते केलं पाहिजे. बरोबर. आपल्याला औरंगाबादवरून श्रीयुत चांगदेवजी मस्के हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो. हा, नमस्कार. हो, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर, माझी शंका अशी आहे की माझ्याकडे एक संकरित गाय आहे. तर ती 15 दिवसापूर्वी समजा तिचं प्रजनन झालं तर त्याच्यानंतर ती जशी पहिली खात होती तशी ती खात नाहीये आता आणि दूध कमी येऊन तिचं थोडी पातळ शौच होते तिला. अच्छा, म्हणजे बुळकांडे टाईप, बुळकांडे सारखं रोग होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर ह्याच्याकरता काय करायचं आपल्याला, तर सगळ्यात चांगलं उत्तम प्रकार म्हणजे की तुम्ही नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना ती दाखवून घ्यायला पाहिजे.
तुम्ही जे काही सांगणार मला लक्षणं ही जर तंतोतंत असतील तर त्याच्यावर उपचार देणं चांगलं ठरतं. पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात चांगलं म्हणजे काय करायचंय तर नजीकच्या पशुवैद्यकाकडे जाऊन जे काही आता सध्या जे काही त्यांना जे काही लक्षणं दिसत आहेत, आपण जनावरांमध्ये काय करतो लक्षणावरून जास्त करून आपण त्यांना प्रथमोपचार करत असतो. कारण ती जे काही जनावर असतात ते काही बोलू शकत नाहीत. त्यामुळे लक्षणं जी काही दिसत आहेत ती पशुवैद्यकाला नजीकच्या दाखवून घ्या आणि त्याच्याप्रमाणे त्याचे उपचार करणं हे अतिशय गरजेचं आहे. पण आता सध्या ते खात वगैरे नाही तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, जसं की जंत जास्त त्याच्यामध्ये होऊ शकतात पोटामध्ये, बुळकांड्या झाल्यामुळे शरीराचं पाण्याचं प्रमाण कमी होतं त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे इतर जर एखाद्या सांसर्गिक रोगाची बाधा झालेली असेल तर त्यामुळे सुद्धा खाणं पिणं ते कमी करतात आणि दुग्धोत्पादनावर फार मोठ्या प्रमाणात तफावत राहते. आता औरंगाबादमध्ये उष्णतामान अतिशय जास्त आहे, तर कधी कधी असं पण होऊ शकतं की उष्णता जास्त झाल्यामुळे सुद्धा पाणी जास्त पितात, खाद्यावर त्याचा ताण पडतो आणि त्याच्यावर सुद्धा दुग्धोत्पादनावर त्याचा परिणाम होतो. तर त्या संदर्भात पण आपण बघणार की उष्णतेचा कमी त्रास व्हावा म्हणून जो गोठा थोडासा उंच हवा, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल आपण नंतर सांगणारच आहे. तर त्याची तशी काळजी घेतली तर मला वाटतं जनावर पुन्हा नॉर्मलला येण्याची शक्यता नाकारता येईल. बरोबर आहे. मला वाटतं की मस्के साहेब तुम्ही तातडीने जे आहे ते नजीकच्या पशुवैद्यकीय जे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे संपर्क साधून आपल्या जनावरांचा उपचार करून घ्या. मित्रहो, उन्हाळ्यातील जनावरांचे आजार आणि त्यांचं व्यवस्थापन अर्थात प्रतिबंध या संदर्भात आपण अशीच माहिती यापुढे तज्ज्ञांकडून घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. खानविलकर सर, की ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली, जसं कोणकोणते आजार होऊ शकतात, त्या सर्वात महत्वाचा जो आहे लाळ्या खुरकून त्याच्या संदर्भात आपण चर्चा केली. दुसरा जो मला वाटतं महत्वाचा जो आहे तो आहे घटसर्प. हे घटसर्प रोग आहे किंवा आजार जो आहे तो कशा पद्धतीने का होतो, त्याची कारण काय आहेत, लक्षण कसं ओळखायचं, त्याची प्रतिबंधात्मक काय उपाययोजना करायची. होय, सांगतो. घटसर्प हा रोग जीवाणूजन्य आहे. जीवाणूंमुळे हा जास्त करून त्याचा प्रादुर्भाव होतो. घटसर्प हा रोग जास्त करून उन्हाळा संपताना पावसाळा सुरू होतो त्यावेळेस जास्त करून पाहायला मिळतो. उन्हाळ्यात सुद्धा याची लक्षणं फार मोठ्या प्रमाणात दिसतात. आपल्याला असं जाणवेल घटसर्प जर जनावरांमध्ये हा जर रोग झाला तर त्याच्यामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात ताप येतो. त्याच्यानंतर त्यांच्या तोंडातून आणि जे काही डोळे वगैरे त्यातून पाणी गळत राहतं, श्वासोश्वासाला अडचण येत राहते आणि त्याचबरोबर घशाच्या खाली सूज येते आणि ते पाठीला ताण देऊन घरघर असा आवाज करत राहतात आणि त्यामुळे जनावरांना त्याच्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात ताण पडतो आणि जनावर खाणं पिणं सोडतं, मलूल होतं आणि एका ठिकाणी बसून राहतं आणि अशामुळे त्यांना जास्त श्वासोश्वासामुळे त्रास झाल्यामुळे त्यांना मलूल होण्याचं प्रमाण आहे ते जास्त वाढत जातं आणि प्रजोत्पादन आणि दुग्धोत्पादन ह्या दोन्हीवर त्याचा फार मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होतो. आता आपण जर ह्याचा प्रतिबंध बघितला तर प्रतिबंध जर बघायचा असेल तर जसं मी लाळ्या खुरकूतबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे लसीकरण करणं हेच एक रामबाण उपाय आहे. लसीकरण करताना साधारण पावसाळ्या अगोदर लसीकरण केलं पाहिजे, मार्च एप्रिलमध्ये. त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण 15 दिवस अगोदर जंतनाशक देऊन घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण लसीकरण केलं पाहिजे. आता असं जर प्रादुर्भाव झाला जनावरांमध्ये तर पशुवैद्यकाला आपण नजीकच्या पशुवैद्यकाकडे धाव घेऊन प्रतिजैविक देऊन घेतली पाहिजे. कारण हा रोग साधारण 48 ते 72 तासामध्ये जास्त प्रमाणात झाला तर काही अंशी जनावर दगावण्याची पण शक्यता असते. तर त्याच्यावर जे काही आपल्याला लक्षणे दिसत आहेत त्याच्यावर पशुवैद्यकाकडे धाव घेऊन प्रतिजैविक देणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. सर्वात महत्वाचं जे आहे की आपण लसीकरण त्याच्यावर भर दिला पाहिजे आणि वर्षातून 2 वेळा जसं सांगितलं म्हणजे फूट म्हणजे लाळ्या खुरकत रोग तसेच घटसर्प या दोन्ही याच्यामध्ये जे काय आहे ते जंताच्या संदर्भामधले आणि त्याचबरोबर या रोगांच्या संदर्भातले जे आहे ते लसीकरण करणं महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्याला वाशिमवरून श्रीयुत अमोलजी हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. अमोलजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, आमचा जो बैल आहे ना, हा तर ते नाव आपण टाकलं भोपाळे केलं, भोपाळे. हा ठीक आहे. हा भोपाळीजी सांगा. ते आमचा बैल महिना होऊन राहिला तरी डॉक्टरला दाखवलं तरी त्या फऱ्यामध्ये जे ना पायामध्ये आवाज नीट येत नाहीये. तुमचा बैल कोणत्या जातीचा आहे ते सांगितलं तर बरं होईल. बैल आमचा गावरान आहे सर. हा गावठी आहे आणि त्याला काय होतंय म्हटलात? ते आपल्या जे फरा असतील ते फऱ्यामधून जमून राहिलेला आहे. अच्छा अच्छा, म्हणजे फऱ्या रोगाच्या संदर्भामध्ये सर आपल्याला समजलं असेल आपण. हा जो काही फऱ्या रोग आहे हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर खांदा
आणि जे काही जे मांडीचे जे मांस असतात त्याच्यावर सूज येते. सूज आपण जर दाबली तर करकर असा आवाज येतो आणि त्याच्यामध्ये आतून जे काही घाणेरडा जो द्राव असतो तो स्त्रवायला लागतो. कालांतराने त्याच्यावर असे काळे असे टिपके तयार होतात. आता हे अशी जर घटना घडली तर जनावरांना अतिशय चालणं कठीण होतं, कारण ते अतिशय त्याच्यामध्ये वेदना त्याच्यामध्ये होतात. आणि अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रतिजैविक देऊन जनावरांना उपचार केलं पाहिजे. आता उपचारामध्ये काय केलं पाहिजे, तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशी सूज दिसेल तर त्याला थोडंसं प्रेशर देऊन ते ज्याच्यामध्ये जी काही घाण असते ती काढून घ्यायला पाहिजे. आता घाण काढताना काय केलं पाहिजे, ते निर्जंतुक जे ब्लेड असतात त्यांनी त्याला थोडासा काप देऊन त्याच्यातून जी सगळी घाण जे द्राव असतो, जो दूषित द्राव असतो तो सगळा बाहेर काढून घ्यायला पाहिजे. आणि जो काही कापूस असतो, कापूस आणि टिंक्चर ऑफ आयोडीन ह्याचा बोळा एक थोडे दिवस ठेवून बाहेरच्या साईडने जर आपण जर मलम शेतकरी स्वतः करू शकतो की पशुवैद्यकाकडून केले तर जास्त चांगलं आहे. काही जे असे जे प्रथमोपचार आहेत जे पशुवैद्यकच करू शकतात, अशा वेळेस त्यांच्याकडे धाव घेऊन आपण हे करणं अतिशय गरजेचं आहे. आता रोग जो आहे याचा साधारणतः किती प्रमाणे उन्हाळी हंगामात जास्त करून उन्हाळी हंगाम आणि पावसाची सुरुवात यामध्ये हा सुद्धा रोग फार मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा लसीकरण आहे. रामबाण उपाय म्हणजे लसीकरण करणे, जंतनाशक देणे आणि तदनंतर लसीकरण करणे. तर ह्याच्यामध्ये आपण कधी शेतकरी बांधवांचं हेच एक होतं की कुठेतरी असं दिसतं की जंतनाशक आम्ही सांगतो की वर्षभरातून 4 वेळा जंतनाशक द्यायला पाहिजे, म्हणजे 3 महिन्यातून एकदा. पण तसं होत नाही, खर्च होतो म्हणून किंवा काही गोष्टी असतील त्यामुळे ते जंतनाशक देण्याचं टाळतात. जंतनाशक झाले की प्रतिकार शक्ती त्याच्यामध्ये कमी होऊन जाते नैसर्गिकरित्या. त्याचप्रमाणे असं जाणवेल की लसीकरण सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे पावसाळ्याच्या अगोदर. आणि ते दरवर्षी फक्त एकदाच करून घ्यायचंय. एकदा तेवढा फक्त खर्च केला या 2 गोष्टींवर की आपल्याला असं जाणवेल की जनावरांना जे होणारे रोग आहेत ते आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. होऊच द्यायचा नाही, जनावरांना रोगच कशाला होऊ द्यायचं आणि नंतर उपचार करत बसायचं. हे जर असं आपण टाळलं तर आपण चांगल्या प्रकारे उपाययोजना ही सगळ्यांनी पहिल्यांदा केली पाहिजे. आणि हा फऱ्या रोग सुद्धा हा असाच आहे. वेदना त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतात, कारण ते जास्त करून मारा कशावर करतात, तर जे आपले जे खांदा आहे आणि जे काही मांडीचे जे स्नायू आहेत त्याच्यावर त्याला सूज येते. सूज झाल्यानंतर आपण जर दाबलं तर करकर आवाज आला की समजा तो फऱ्या रोग आहे. हे त्याचं एक महत्वाचं द्योतक आहे. आणि ते एकदा झालं की आपल्याला असं जाणवतं की त्याच्यामध्ये त्यांना जास्त वेदना झाल्यामुळे जनावर एका ठिकाणी बसतं, लंगडत राहतं किंवा जो काही चांगला पण हा बरा होऊ शकतो. ह्याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण एवढं प्रमाणात नाही. म्हणजे पण पशुवैद्यकाच्या माध्यमातून योग्य ते उपचार जे आहेत आपण करू शकतो. गरजेचं आहे. आपल्या नांदेडवरनं श्री साहेबरावजी शिंदे हे आपल्याला काही प्रश्न विचारायचे. प्रश्न घेऊया. साहेबरावजी नमस्कार. हा नमस्कार साहेब. आपला प्रश्न विचारा. हा म्हैसीचं मायांग पडते याचं कारण आणि उपचार साहेब त्याच्यावर. हा साहेब सांगतायत सर, काय सांगता? आता मायांग जे येतं जनावरांमध्ये, ज्याला भांडं पडणं सुद्धा आपण असं म्हणतो, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, तर आपण जी जनावरांची जागा ठेवलेली आहे ती कुठे ठेवलेली आहे. जनावरांना उतार देताना कसा द्यायचा आहे, तोंडाकडे जास्त उतार पाहिजे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो त्याला थोडासा लेवलला ठेवला पाहिजे किंवा थोडा उंच ठेवला पाहिजे. आपण काय वेळेस काय करतो, झाडाखाली बांधतो किंवा इतर ठिकाणी बांधतो. ज्यावेळेस आपल्याला असं जाणवतं की जनावर त्याचा पाठीमागचा भाग असतो व्यायल्यानंतर किंवा व्यायण्याच्या अगोदर, त्यावेळेस त्याला जडत्व आलेलं असतं म्हणजे आपल्या पोटामध्ये, आणि त्याचा उतार जर जास्त असेल तर त्यामुळे भांडं येण्याचं प्रमाण वाढतं. दुसरा प्रकार म्हणजे चाऱ्यामध्ये एक संप्रेरक आहे इस्ट्रोजन म्हणून. तर इस्ट्रोजन लेवलची जर जास्त मात्रा असेल त्या खाद्यामध्ये आणि ते खाद्य जास्त खाल्लं गेलं तर पिशवीचं जे असते, ज्याला भांडं म्हणतो आपण, त्याची जी चलनाची क्रिया असते ती जास्त प्रमाणात वाढते आणि त्यामुळे सुद्धा भांडं बाहेर येण्याची शक्यता जास्त प्रमाणात. हार्मोन जो आहे कोणकोणत्या चाऱ्यात जास्त असतो, शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं? आता हे चारा म्हणजे जे काही आपण जे काही काँग्रेस गवत खातो आपण, जनावर खातात, त्याचप्रमाणे इतर जे काही अशी महत्वाची जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये चारा पिकांमध्ये तुम्हाला असं जाणवेल की त्या चाऱ्यांमुळे इस्ट्रोजनची मात्रा जर जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा हा रोग जास्त प्रमाणात होतो. आणि भांडं बाहेर आलं घाबरण्याचं काहीच कारण नाही. भांडं जर बाहेर आलं तर त्याच्यावर आपण पशुवैद्यकाला बोलवून त्याला काय करतात, तर ते भांडं जे बाहेर आले त्याला थोडंसं पोटॅशियम परमॅनंटच्या द्रावणाने धुवून घेतात आणि पुन्हा ते भांडं आतमध्ये बसवतात आणि बाहेरचे जो योनी मार्ग असतो त्याला वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी टाके लावून घेतात, स्टिचेस टाकून घेतात. आणि त्याला जे उभं करतात ते उभं करताना तोंडाकडचा जो भाग आहे त्याला जास्त उतार देतात, जेणेकरून पाठीमागचं जे भांडं येण्याचं प्रमाण, बाहेर येण्याचं प्रमाण असतं ते येत नाही, आतमध्ये ते सेट होऊन जातं. त्याच्यामुळे हा खूप किती प्रमाणात आहे, म्हणजे अशा पद्धतीचे फार कमी प्रमाणात होतात. व्यवस्थापनामध्ये अडचण असेल किंवा जर त्याला जे काही पोषक जे काही
अन्न घटक द्यायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो पोषक द्रवण खाद्यपदार्थ द्यायला पाहिजे, हे जर दिले गेले नाही तर त्याच्यामध्ये एखाद दुसऱ्या घटकाचा अभाव झाला, त्याच्यामधली जे प्रतिकारशक्ती कमी झाले, जनावर जर थोडं मलूल झालं तर अशा वेळेस भांडे येण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसतं. मित्र हो, आपण खूप चांगल्या पद्धतीने माहिती या ठिकाणी डॉक्टर साहेबांकडून घेत आहोत. आपण उन्हाळ्यातले जनावरांच्या संदर्भातले आजार या विषयावर अशीच आपण यापुढे माहिती घेणार आहोत. तर पूर्वी पुढे जाण्यात घेऊया एक अल्पशी विश्रांती. मित्र हो, आपल्याला पुण्यावरनं श्रीयुत नितीनजी गायकवाड चांदखेड हे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. तो आपण प्रश्न घेऊया. नितीनजी नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हो सर, माझी गाय आहे तर ते काय होतं सर, तिला आहे ना तिची जी कास आहे ना, कास तिला काय होतं, वरच्यावरती तिचे सड असतात ना, त्या सडांना वरच्यावर फोड येतात सर्दी, आणि मग काय होतं ते इंजेक्शन वगैरे देऊन ते तात्पुरतं राहतं, पण परत सर पुन्हा तो असा त्रास होतो तिला. त्यासाठी मला काय करता येईल, काय सर ते उपाय? आता ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर थोडक्यात तुम्ही जेव्हा दूध काढता, दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर काही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, त्या तुमच्याकडून होत नाही असं दिसतंय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपण एकदा दूध काढायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर सड व्यवस्थित धुवून घेतले पाहिजेत पोटॅशियम परमॅनंटच्या पाणी मिश्रित द्रावणाने. ते झालं की थोडंसं पुसून घेऊन कास कोरडी केल्यानंतर धार जी आहे ती सबंध काढली गेली पाहिजे. संपूर्ण धार काढून झाली की त्याच्यानंतर जे काही उघडे सड असतात ते पुन्हा एकदा सगळे परत पोटॅशियम परमॅनंटच्या द्रावणाने धुवून पुसून घ्यायचे, आणि ते टिंक्चर आयोडीनचे द्रावण असतं त्याच्यामध्ये एक मोठे कप असतात, त्या द्रावणामध्ये ते सगळे सड चारी सड बुडवून घेतले पाहिजेत, म्हणजे ते सील होतात, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं जीवाणूंचा आणि विषाणूंची बाधा होत नाही. आता हे इंजेक्शन दिल्यानंतर किंवा ज्याला काय आपण प्रतिजैविक दिल्यानंतर थोडा कालावधीपर्यंत त्याचा परिणाम होतो, पण तुम्ही जर ही गोष्ट स्वच्छ दूध निर्मितीची जर गोष्ट अवलंबिलीत तर तुम्हाला असं जाणवेल की कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारची जे काही फोडं वगैरे असतात ते त्याच्यामध्ये काही येत नाहीत. आणि त्याच्याचप्रमाणे अजून एक गोष्ट तुम्ही बघून घ्यायला पाहिजे की सुप्तावस्थेतला स्तनदा आहे का. सुप्तावस्थेतला स्तनदा असेल तर तुम्हाला त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आता सुप्तावस्थेतला स्तनदा आणि फोड येणे हा वेगळा प्रकार आहे. फोड येतात ते कशामुळे की थोडंसं तुमचं स्वच्छ दूध निर्मिती व्हायला पाहिजे, त्याच्याकडे कुठेतरी थोडीशी तफावत आहे, आणि त्याच्याकरता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थितपणे दूध काढून घेतलं आणि काढल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जे काही सड बुडवले गेले पाहिजे द्रावणामध्ये, ज्याला टीट डीप कप म्हणतो आपण, त्या कपाने जर आपण द्रावणांनी जर आपण ते सड बुडवून घेतले तर जे काही थोडेफार सड उघडे असतात ते उघडे राहत नाहीत आणि ते आपल्या त्याच्यामध्ये सील होऊन जातं, आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही फोडं बिडे येण्याची शक्यता असते ती सुद्धा कमी होते आणि जनावरांना त्याच्यामध्ये बाधा होत नाही. गायकवाडजींनी हा अत्यंत प्रातिनिधिक आणि महत्वाचा प्रश्न विचारला की अनेक राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत आणि सगळ्यांच्याच बाबतीमध्ये ही काळजी जी आहे ती काळजी जर आपण थोडीशी जर त्याचबरोबर अजून एक मला गोष्ट नमूद करू शकते गायकवाड साहेबांना की दूध काढण्याची पद्धत आहे ती सुद्धा एक महत्वाची आहे. दूध काढताना मूठ पद्धतीने दूध काढलं गेलं पाहिजे. आपण काय करतो, ह्या जे काय हाड आहेत त्या अंगठ्याने आपण दूध काढतो, त्यामुळे हाडामुळे सुद्धा त्यांच्या सडांना इजा होते आणि त्याच्यामुळे सुद्धा पुन्हा पुरळ येते. तुम्ही प्रतिजैविक दिलं की पुरळ जातात, पुन्हा तुमची तीच दूध काढण्याची पद्धत असल्यामुळे पुन्हा ते पुरळ येतात, जखमा होतात, आणि नंतर कालांतराने तुम्हाला असं जाणवेल की स्तनदाह सुद्धा त्याच्यामध्ये होण्याचं प्रमाण जास्त असतं. सुप्त अवस्थेतला स्तनदाह हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवतो, आणि तो जर टाळायचा असेल तर दर महिन्याला आपण कॅलिफोर्निया मस्टॅटिस टेस्ट म्हणून एक टेस्ट आहे ती सुद्धा आपण करू शकतो. काही नाही, एक प्लास्टिकचं 4 असे कप आहेत, त्याला हँडल आहे, आणि ते द्रावण प्रत्येक कपात टाकायचं, त्याला कॅलिफोर्निया मस्टॅटिस द्रावण म्हणतात. ते त्याच्यामध्ये कपामध्ये प्रत्येक कपामध्ये 1-2 4 थेंब टाकायचे. प्रत्येक सडातलं उजव्या डाव्या पाठीमागच्या उजव्या डाव्या सडातलं दूध काढायचं आणि ते फक्त हँडलनी फक्त हलवायचंय. ज्यामध्ये गुठळ्या दिसतील त्यावरून आपण समजून जायचंय की आपला सुप्तावस्थेतला स्तनदाह हा सुरू झालेला आहे. त्यामुळे जे चांगले दूध देणारे जनावर आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक महिन्याला ही चाचणी सुद्धा करून घेणं अतिशय गरजेचं आहे. चांगली माहिती दिली. आपल्या रायगड जिल्ह्यातून आता एक फोन येतोय. श्री प्रदीपजी गोळेगावकर आपल्या काय प्रश्न विचारू इच्छितात. प्रदीपजी नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा प्रदीपजी, आपला प्रश्न विचारा. माझं म्हणणं आहे की म्हैस म्हणजे या उन्हाच्या वेळी धापं टाकते, ते गरमीमुळे धापं टाकते. त्याच्यावरती आम्ही वरती बारदण वगैरे किंवा ओढावा असा चारा वगैरे टाकतो, पण त्यासाठी अजून काही उपाय करता येईल? हो, करता येतात. म्हणजे म्हैस खूप हे उन्हाळ्याचा आणि आपल्या विषयाच्या अनुषंगानेच आहे, काय सांगता येईल? तर अतिशय महत्वाचा प्रश्नच त्यांनी विचारलाय. गायीपेक्षा मी मगाशीच सांगितलं आपल्याला की म्हशींना
उष्णताचा जो उष्णता जास्त तापमान आहे त्याचं जास्त ते त्यांना म्हणजे बाधित होतात. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या घामग्रंथी त्यांच्यामध्ये कमी आहेत. दुसरं म्हणजे त्यांच्या अंगावरची जी कातडी आहे ती काळ्या रंगाची आणि अतिशय जाड आहे गायीच्या जर आपण बरोबरीने बघितलं तर. आणि त्यामुळे काय होतं, जी काही येणारी सूर्यकिरणं आहेत, उष्णता आहे ती जास्त प्रमाणात त्यांच्यामध्ये शोषली जाते. तर आता ह्याच्यामध्ये काय काय केलं पाहिजे, सगळ्यात म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये जी जागा आहे ती त्यांना जेवढी जागा लागते तेवढी दिली गेली पाहिजे. म्हणजे 4 फूट आडवी आणि उभी साधारण 9 ते 10 फूट गटार धरून आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जनावर ही व्यवस्थित उभी राहिली पाहिजेत अशी त्यांना जागा दिली गेली पाहिजे. त्याच्यामुळे वायुविजन चांगल्या प्रकारे होतं. दुसरं म्हणजे जमिनीपासून ते वरती जे काही आपलं छप्पर आहे त्याचं साधारण 10 ते 12 फूट एवढं उंची असले पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त जर उंची असेल, आता तर शास्त्रज्ञ सांगतात की 12 ते 16, 14 ते 20 एवढीपर्यंत जरी तुमची हाईट असेल तरी आतमध्ये ती हवा जी असते ती चांगली खेळती राहते. जो काही गोठा आहे तो आल्हाददायक राहतो. त्याचप्रमाणे बाजूला जे तुमची जे काही ते खिडक्या आहेत ते खिडताना लोमते अशी बारदानं बांधून घ्यायला पाहिजेत आणि सारखं पाणी मारत राहायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, जी काही हवा येते सकाळची किंवा संध्याकाळी किंवा दुपारी, त्यामुळे ती हवा ती गोंडपाटातून आल्यामुळे, पाणी मिश्रित गोंडपाटातून आल्यामुळे त्यांना आतमध्ये जे वातावरण आहे ते थंड राहतं. त्याचप्रमाणे जे काही तुमचे मशीनचा गोठा आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुमचे पंखे असले पाहिजेत. पंखे असल्यामुळे सुद्धा त्यांच्या जे काही उष्णतामान आहे ते आपण कमी करू शकतो. सारखं दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांच्या अंगावर पाणी मारले गेलं पाहिजे. पाणी मारायचं नसेल, तुमच्याकडे जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर फॉगर आणि स्प्रिंकलर. आपण बघतोय की मशीनना पाण्यात डुबणं सुद्धा आवडतं. काही जनरली जात नाही पाण्यामध्ये, पण म्हैस मात्र दुपारची. त्यांना त्याचं कारणच हे असावं. त्याचं कारण हे आहे, त्यामुळे दुधामध्ये घट सुद्धा होत नाही. एक साधं उदाहरण आहे की ज्याच्यामुळे आपण डबकी असतील, चिखल मिश्रित पाणी असेल, त्याच्यामध्ये जर आपण जनावरांना मशीन सोडलं तर त्यामुळे सुद्धा त्यांचे उष्णतामान कंट्रोल करण्याकरता, नियंत्रित करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि दुधामध्ये घट होत नाही. आता छपरावर सुद्धा पाचट टाकलं पाहिजे. आता छप्पर जर तुम्ही बघितलं तर कसलं असलं पाहिजे, तर पत्र्याचं नको आहे. आपल्या शेतकरी बांधवांकडे छप्पर जे असतात हे पत्र्यांचे असतात. तर पत्र्यांची न ठेवता सिमेंटची असली पाहिजेत. त्याच्या वरच्या भागावर चुना लेपून घ्यायला पाहिजे, म्हणजे जी काही सूर्यकिरणं पडतील ती परावर्तित होऊन जातात. पाठीमागचा जो खालचा भाग आहे त्याला हिरवा रंग द्यायला पाहिजे. हिरवा रंग दिल्यामुळे काय होतं, ते गोठ्यातली जी काही उष्णता असते ती व्यवस्थित शोषून घेतली जाते आणि गोठ्यामध्ये थंड हवामान राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर आपले शेतकरी बांधव आपण काय करतो, दिवसातून फक्त 2 ते 3 वेळा स्वच्छ पाणी पाजतो. पण उन्हाळ्यामध्ये त्यांना 24 तास शुद्ध आणि स्वच्छ पाणी देणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे खाद्याचा आहार बघितला आपण तर आहारामध्ये आपण असं बघतो की हिरव्या चाराचा जास्त अभाव असतो. तर आपण हिरवा चारा आणि वाळलेला चारा हा कुटी करून द्यायला पाहिजे. जे काय आपण पाणी देतो ते गुळ आणि मीठ मिश्रित असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय होतं की पोटामधलं जे वातावरण आहे ते थंड राहतं आणि दुग्धोत्पादनाला चांगले देखील जनावरांना मिळतात, त्याच्यामध्ये मिळतात. त्याचप्रमाणे जे काही खाद्य आपण गोळीपेंड देणार आहे त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण चांगल्या प्रकारात असलं पाहिजे. कारण उष्णतेमुळे काय होतं, प्रथिनांचा बऱ्याच प्रकारात ऱ्हास होतो. तर हे होऊ नये म्हणून प्रथिनांमध्ये सुद्धा घटक असणं गरजेचं आहे. त्याकरता जास्त करून गोळी पेंड सुद्धा देणं दुग्धोत्पादनामध्ये महत्वाची बाब आहे. सर, आपल्याला जालन्यावरनं एक फोन येतोय, राजेंद्रजी वायस येतो, आपण फोन घेऊया. राजेंद्रजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर, उन्हामुळे जनावरांना संडास लागलेली, उन्हामुळे, तर त्याबद्दल काय करता येईल? मला वाटतं की आता जर सुरुवातीपासून आपण जर हा कार्यक्रम जर बघत असाल तर निश्चितच याच विषयाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न होते. आणि सरांनी आता सांगितलं मशीनच्या बाबतीमध्ये जो प्रश्न होता की त्या ठिकाणी जे आहे ते शेड जे आहे ते उंच असायला हवं, त्याचबरोबर चांगलं त्या ठिकाणी पाणी पाहिजे, वायुविजन पाहिजे आणि त्याच्यावर सिमेंटचं छप्पर असावं, त्याच्यावर आपण चुना जो आहे त्याच्याबरोबर जे सेंद्रिय पदार्थ आच्छादन आहे ते आपण करावं. दुसरं एक महत्वाची गोष्ट त्यांना सांगू इच्छितो की उन्हाळ्यात काय होतं, उष्णता जास्त असल्यामुळे खाद्य कमी खातात, पाणी जास्त पितात आणि त्यामुळे असं जाणवतं की त्यांच्यामध्ये ते हगवणीचं प्रमाण, त्यात पाण्याची मात्रा जास्त असते. इव्हन आपण जे दूध काढतो तर दुधामध्ये सुद्धा स्निग्धांशाचं प्रमाण, जे इतर घटक आहेत SNF आहे ते कमी होतं आणि पाण्यामुळे पाण्याची लेवल जास्त वाढते त्याच्यामध्ये. त्यामुळे मी आताच सांगितलं की समतोल आहार ज्याला म्हणतो आपण तो द्यायला गेला पाहिजे. हिरवा चारा आणि वाळलेला चारा कुठे द्यायला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी चांगला दिला पाहिजे. त्यावेळेस जनावर जास्त खातात आणि दुपारच्या वेळेस जास्त करून खात नाहीत. अतिशय चांगलं सांगितलं. मला सर वाटतं की आपण सर दुसरा एक आहे याच्या संदर्भामध्ये, गोचिड ताप ही एक मोठी समस्या आहे. गोचिड तापच्या संदर्भामध्ये काय सांगता? गोचिड ताप हा सुद्धा एक घातक असा रोग आहे ज्याच्यामध्ये जास्त करून विदेशी जनावर आहेत ती जास्त बाधित
उत्पादित होतात. देशी जनावरांमध्ये सुद्धा हा प्रकार आढळतो. आता गोचिड ताप जर झाला तर गोचिड म्हणजे काय की तर बाहेरचे जे काही बाह्य परोपजीवी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये डास आहेत, आहेत, लिका आहेत, आणि त्याचप्रमाणे हा गोचिड हा अतिशय घातक असा प्राणी आहे, जो परोपजीवी आहे. या परोपजीवामुळे काय होतं तर त्या रक्ताचं शरीरावर एकदा त्यांची वाढ जास्त झाली तर त्यांचे जे माद्या असतात ते जास्त रक्त पितात. जे काही रक्ताचे जे लाल पेशी असतात ते जास्त प्रमाणात ते शोषित करतात आणि त्यामुळे पंडुरोग होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे ताप अतिशय वाढतो आणि त्याच्यापासून जे होणारे रोग आहेत, थायलेरियोसिस, अॅनाप्लाझ्मोसिस, बेबिसिओसिस, हे 3 प्रकारचे रोग आहेत ते होतात. आणि त्याच्यात जर तुम्हाला बघायचं असेल तर हा रोग कसा काय झालेला आहे तर तुम्हाला लक्षणं, जर त्याच्याचं महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे जी काही लघवी होते ते लघवी वाटे रक्त जात असल्यामुळे त्याच्यामध्ये ते कॉफी कलर किंवा लाल कलरचा लघवी दिसते, ताप जास्त वाढतो आणि गोचिड सगळे दिसतात. आता ह्याच्यावर प्रतिबंध काय केला पाहिजे, नियंत्रण काय केलं पाहिजे, तर ह्याच्यावर बाजारामध्ये विविध फवारणीची औषधं उपलब्ध आहेत आणि ती फवारून घ्यायला पाहिजे. ते फवारल्यानंतर जनावरांना सूर्यप्रकाशात ठेवलं पाहिजे, म्हणजे जी गोचिड आहेत ते खाली पडतील आणि ते पडलेली गोचिड सगळी जाळून टाकली पाहिजेत. जो काय आपला गोठा आहे त्याचे 4 कोपरे हे गोलाकार सिमेंटनी ते लिपून घेतले पाहिजे, त्याचे कुठेही त्याच्यात खड्डे वगैरे नसायला पाहिजे. त्याचप्रमाणे एकदा तुम्ही जनावरांच्या अंगावर फवारणी केलीत की गोठ्यामध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात फवारणी करणं गरजेचं आहे. नाही तर गोठ्यामध्ये सुद्धा एखाद्या 2 माद्या असतील खाच काळग्यामध्ये तर ते पुन्हा बेचक्याच्या वाटेत शरीरावर येतात आणि तुम्हाला असं जाणवेल की त्याची परत उत्पत्ती होते आणि ते रक्त शोषित राहतात आणि पंडुरोग, ज्याला आपण अॅनिमिया म्हणतो, हा फार मोठ्या प्रमाणात होतो. जनावरांच्या अंगावर ताण येतो आणि अशा वेळेस आपल्याला जनावर बाधित झाल्याचे दिसतात. आता असा जर ताप झाला तर ह्याच्यावर थायलेरियासिसवर किंवा अॅनाप्लाझ्मोसिस आणि बेबिसिओसिस ह्याच्यावर लस उपलब्ध आहे बाजारामध्ये. ते 3 वर्षातून एकदा देऊन घ्यायला पाहिजे. म्हणजे शेवटी पुन्हा आपण तिथेच आलो, जंतनाशक आणि पुन्हा त्यांना जे काही लसीकरण आहे ते करून घेणं गरजेचं आहे. पूर्वी तसंच जे काही रक्त आहे त्याची काचपट्टी प्रयोगशाळेमध्ये तपासून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे जर एखाद्या भागामध्ये हा जर प्रकार जाणवत असेल तर वर्षातून मात्र 2दा लसीकरण करून घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मार्चमध्ये आणि सप्टेंबरमध्ये. पण शक्यतो 3 वर्षातून एकदा याचं लसीकरण केलं जातं. आणि ह्याचबरोबर आता एक नवीन उपक्रम तुम्ही जर घरच्या घरी करत असेल तर करू शकाल. निरगुडीचा पाला, 1 भाग निरगुडीचा पाला घ्यायचा आहे आणि 3 भाग कडुनिंबाचा पाला घ्यायचा आहे. तो उकळायचा, उकळून त्याच्यामध्ये 1.5 लिटरचं पाणी टाकायचं, 1.5 ते 2 लिटर, आणि फवारणीचा जो पंप असतो त्याच्यामध्ये टाकून जरी जनावरांच्या अंगावर टाकलं तरी ते जे काही गोचिड आहेत ते पॅरालाइज होतात आणि ते मरून खाली पडतात. उपचार थोडक्यात आहे, घरगुती प्रकार आहे, चांगल्या प्रकारे करू शकतो. हा प्रत्येक दिवसाला 1, 2, 3 दिवस करायचा आहे. फक्त एवढंच आहे की 1 भाग तो निरगुडीचा पाला, 3 भाग कडुलिंबाचा पाला उकळायचा आहे आणि 1.5 लिटर ते 2 लिटर पाणी टाकायचं आहे. म्हणजे असं एकूण आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी तयार करून ते जनावरांच्या अंगावर फवारायचे. शेडमध्ये सुद्धा फवारू शकतो आपण आणि अतिशय चांगल्या प्रकारे. जसं आपण म्हणतो की तंबाखूचं मध्ये निकोटीन असतं, ते सुद्धा पाणी आपण जर जनावरांच्या अंगावर फवारलं तर आपल्याला असं जाणवतं की जे काही जनावरांना याचा काही अपाय होत नाही, जनावराला काहीच अपाय होत नाही. एक सेंद्रिय, काही ठिकाणी अनेक ठिकाणी बातम्या असा येतात की लोक फवारतात या गोचिडाच्या, त्याच्यामुळे एखादं इन्सेक्टिसाइड म्हणा हे, आणि त्याच्यामुळे जनावर मरण्याचं सुद्धा अतिशय चांगलं तुम्ही सांगितलं. त्याच्यामध्ये काय होतं, जे काही आपण औषधं बाजारातून घेतो त्याच्यामध्ये थोडंफार. आपण एक काम करूया, आपल्या नगरवर एक फोन आहे, बाळासाहेबजी मुंगळे म्हणून एक फोन विचारतो, फोन घेऊया आपण या संदर्भात. बाळासाहेबजी नमस्कार. नमस्ते. आपला प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की माझ्या गाईच्या उजव्या पायाच्या वरती पुळे आलेले आहे आणि त्या पुळ्या डॉक्टर कोण आमची इथले डॉक्टरकडे बघितलं, झेडसीच्या डॉक्टरकडे बघितलं, पण पुळ्या फोडल्या की त्याच्यामधून पांढरा पो आणि द्रव्य बाहेर निघून राहिला. एक पुळी फुडली का 2-3 पुळ्या परत तयार होऊन राहिल्या. बर किती दिवसापासून आहे आणि कोणती गाय आहे ही? ही वेस्टर्न गाय आहे आणि जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू, पण पुळ्या काय जाऊन नाही लावली. बरं ठीक आहे. आता मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा की जनावर वय किती आहे, ते एक सर्वात महत्वाची बाब आहे. जनावर जर जास्त जुनं असेल, ज्याच्या 7 वेतापेक्षा जास्त झालेला असेल तर अशा छोट्या मोठ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये जखमा होणं या अशा गोष्टी होत राहतात. आता ही जखम कशा प्रकारची आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. पुळी येते आणि पुळीतून पू येतो आणि तो जर फोडला तर अजून पुळी येते. तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे की जी काही पुळी पहिली आपण जी फोडतो ती फोडल्यानंतर त्याचं व्यवस्थित प्रथमोपचार करून ड्रेसिंग करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, त्याच्यामधले जे जीवाणू किंवा विषाणू आहे ते पुन्हा त्याच्यामध्ये तिथं तसेच पसरतात
पसरतात आणि पुन्हा जर त्यांना ते पायांमध्ये काय होतं की पाय चालताना वगैरे थोड्या मोठ्या जखमा जरी झाल्या तरी पुन्हा ते पुरळ येतात. तर असं होऊ नये त्याकरता प्रतिजैविकाचे इंजेक्शन तर देऊनच घ्यायचे, त्याचबरोबर त्याच्याबरोबर चांगलं ड्रेसिंग करून घेणं अतिशय गरजेचं आहे. एकदा पहिलं पुरळ झालं की ते फोडून पस त्याचा तो पू आहे तो बाहेर काढून त्याचं व्यवस्थितपणे प्रथमोपचार करून घेणं गरजेचं आहे. आणि प्रतिजैविकाची जे काही इंजेक्शन्स आहेत ते सुद्धा 4 ते 5 दिवस देऊन गेले पाहिजेत, म्हणजे जी काही जखम आहे ती सुकून जाईल आणि पुन्हा त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. बरोबर, अत्यंत चांगली माहिती दिली या ठिकाणी. मला वाटतं की उन्हाळ्यातील म्हणजे पशूंचं व्यवस्थापन म्हणजे आजारांचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये अत्यंत चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. आपण अशीच माहिती यापुढे घेणार आहोत तज्ञांकडनं, परंतु पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर जे आहे ते चर्चा केली आहे. मुख्यतः आपण गाय आणि म्हैस हे जे काही मोठे पशु आहेत त्यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली, परंतु त्या व्यतिरिक्त शेळी मेंढी हा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा चरितार्थाचा व्यवसाय असलेला हा पशुपालनाचा उद्योग आहे. सर, आपण ज्यावेळी शेळी आणि मेंढीचा विचार करतो तर शेळी आणि मेंढीमध्ये नेमके ह्या उष्णतेचे उन्हाळी हंगामामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात आणि त्या संदर्भात काय काळजी घ्यायला हवी? शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा सगळ्यात पहिलं म्हणजे आंत्रविषार, दुसरं काळपुळी, तिसरं नीलजीवा आणि पीपीआर हे 4 रोग प्रामुख्याने आढळतात. त्याच्यामध्ये जास्त करून आंत्रविषार, नीलजीवा आणि पीपीआर. आपण नीलजीवाच्या संदर्भापासून सुरुवात करूया. तसं चाललं तरी चालेल. आता नीलजीवा जो हा रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याला इंग्लिशमध्ये ब्ल्यू टंग असं सुद्धा म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर जास्त ताप येतो, जी कोकरं असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात हा प्रकार दिसतो आणि त्याच्यामध्ये ताप आल्यानंतर त्यांची जी काही शारीरिक क्रिया आहे ती मलूल होऊन जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला असं जाणवेल की त्यांची जीभ आहेत त्या जिभेवरती जखमा होतात, जखमा होऊन नंतर त्याच्यावर सूज येते, सूज आल्यानंतर सुद्धा असं आपल्याला जाणवेल की त्याच्यावर असा निळा रंग येतो. पाय असतात ते पायाला दिसतंय, त्या ठिकाणी त्या वरती हे दिसत आहेत आणि पायाला सुद्धा लाल रंग आणि निळ्या रंगाचे असे रेषा तयार होतात आणि जखमा तयार होतात, जनावरांना लंगडायला लागतं. आणि ही जे काही नीलजीवा हा जो रोग आहे हा क्युलिकॉइड माशी या माशीपासून त्याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आपला जो गोठा हा स्वच्छ असणं गरजेचं आहे. लिका, उवा किंवा माशा हे नसायला पाहिजेत. आता ही क्युलिकॉइड साधी एक माशी आहे, त्या माशीमुळे सुद्धा हा नीलजीवा रोग शेळ्या मेंढ्यांमध्ये होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मृत्यूचं प्रमाण निळी पडते म्हणून त्याला नीलजीवा म्हणतात. आणि पायाला सुद्धा त्याचा लाल रंग आणि निळा रंग तयार होतो. जनावरांना फार मोठ्या प्रमाणात जखमा होतात, तोंडाला सुद्धा जखमा होतात, जनावर खात नाही आणि दगावण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात असते, कारण हा विषाणूजन्य रोग आहे. ह्याच्यावर एकच करू शकतो आपण की असा जर रोग झाला, अशी लक्षणं दिसली तर पशुवैद्यकाकडे धाव घेऊन त्याचे जे काही उपचार करू शकतो. आता उपचार काय करू शकतो आपण तर तोंडाला जखमा झाला तर त्याचं ड्रेसिंग करू शकतो किंवा पायाला जर जखमा झाला तर ड्रेसिंग करू शकतो. तर आपण एक काम करूया, आपण पुण्यावरून श्री सुखदेवजी धमडेरे आपल्याला काय प्रश्न येतो प्रश्न घेऊया आणि शेळी मेंढीच्या संदर्भात आपण अशीच माहिती आपण या ठिकाणी घेऊया. सुखदेवजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, म्हणलं गाय वर्ष झालं लागवड होत नाही, दूध देते वर्ष झालं लावली तरी राहत नाही गाय. आता कोणत्या जातीची गाय आणि काय वय आहे गायचं? जर्सी, आता तिसऱ्यांदा लागवड आहे. बर 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 सर, आता ह्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात पहिलं म्हणजे काय की गायींमध्ये माज हा चांगल्या प्रकारे गायी दाखवतात. तर एकदा माज दाखवला की सकाळी माज दाखवला की संध्याकाळी भरणं गरजेचं आहे. जे काय तुम्ही कांड्या वापराल ते चांगल्या प्रतीचे असल्या पाहिजेत. तिसरं म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही कृत्रिम रेतन करून घेणार आहे तो चांगला जाणकार माणूस असला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा असं आपल्याला आढळतं की आपण जर एखादा जाणकार माणूस नसेल त्याच्याकडून जर आपण जर कृत्रिम रेतन करून घेतलं तर जी काही वीर्याची मात्रा आहे ती पिशवीमध्ये जायला पाहिजे, ती जात नाही आणि त्यामुळे सुद्धा गाय आपल्याला गाभ धरताना दिसत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे की तुम्हाला ते जनावरांचा जो माज आहे तो माज किंवा ज्याला आपण गाय हिटवर येणे म्हणतो तो प्रकार जो आहे तो प्रामुख्याने बघितला पाहिजे. आता हिटची लक्षणं कुठली आहेत तर जनावर जे काही माद्या असतात ते एकमेकावर उडतात, सारखं उडबस करतात, खाण्याकडे लक्ष राहत नाही त्यांचं, योनी मार्गाला सूज येतो आणि सारखे सारखे ते मूत्र टाकत राहतात आणि तुम्हाला असं जाणवं की सोट येतो, पारदर्शक सोट येतो आणि जनावर जास्त जेव्हा उड्या मारतात तेव्हा असं आपल्याला समजून घ्यायचंय की यांना कृत्रिम रेतन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा वेळेस नजीकच्याच पशुवैद्यक चांगला जो पशुवैद्यक आहे, जाणकार पशुवैद्यक आहे त्याच्याकडून अगदी आपण त्यांना विचारणा करायचे की हे माझी जर्सी गाय आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला कृत्रिम रेतन करताना किती % कृत्रिम रेतनाचं वीर्य आहे ते सगळं विचारून घ्यायला पाहिजे. ते व्यवस्थेप्रमाणे त्याची सगळी रचना करतायत की नाही, त्याला कांडी भरून घ्यावी लागते. त्या सगळ्या गोष्टी करतात आणि योग्य पद्धतीने भरणं करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता हे करताना काय केलं पाहिजे, एकदा जर समजा गाय भरून कृत्रिम रेतन करूनही झालं नाही तर पुन्हा एक 15 दिवसांनी
पुन्हा एकदा ते कृत्रिम रतन करून घेणं गरजेचं असतं. बरं, पण माज नसताना देखील माज असताना 2-3 दिवसांनी केलं तर लगेच चालतंय. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जेव्हा माज येईल 21 दिवसाचा ऋतुकाल चक्र असतो, त्यानंतर पुन्हा माझ्यावर आले एकदा पुन्हा भरून घेणं गरजेचं आहे. आता एवढं करूनही जर गाय पुन्हा जर त्यांनी गाभ धरला नाही तर मग पशुवैद्याच्या सल्ल्याने जे काही प्रतिजैविक किंवा संप्रेरक द्यायला पाहिजेत, हार्मोनल ट्रीटमेंट म्हणतो, ती देऊन घ्यायला पाहिजे. आणि त्याकरता स्त्रीरोग तज्ज्ञ जे असतात त्यांचा जर आपण जास्त प्रमाणात उपयोग करून घेणं गरजेचं असतं. इतर वेळेस कृत्रिम रतन करताना जो काही पशुवैद्यक अधिकारी आहे त्याच्याकडून किंवा जाणकार कृत्रिम रतन करणारा माणूस आहे त्याच्याकडून करून घेणं गरजेचं आहे. बरोबर सर, वेळ आपल्याकडे खूप आता कमी राहत चालला. आपण शेळी मेंढी याच्या संदर्भामध्ये निर्जीवा बघितला, दुसरा जो आहे पीपीआर त्या संदर्भात काय? पीपीआर हा सुद्धा एक विषाणूजन्य आजार आहे आणि तो बुळकंड्या होतो त्याप्रमाणेच असा दिसणारा आजार आहे. ह्याच्यामध्ये जास्त ताप येतो, तोंडाला, जिभेला आणि ओठाला जे भाताचे कण असतात त्याच्यासारखे पुरळ उठतात आणि जे काही त्यांच्यामध्ये श्वसनाची क्रिया आहे ती फार श्वासोश्वासाला त्रास होतो, पाय लंगडायला लागतात आणि जास्त करून बुळकंड्यासारखं म्हणजे थोडक्यात त्यांचे जे काही शेण टाकतात ते जास्त जोर पाणी मिश्रित असल्यामुळे जास्त जोर देऊन ते देत असतात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्याकरता तुम्हाला असं जाणवेल की त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे प्रजोत्पादन आणि जे काही दुग्ध उत्पादन आहे दोन्ही गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. हे जर टाळायचं असेल तर ह्याच्याकरता पीपीआर साठी सुद्धा बाजारात लस उपलब्ध आहे आणि ही लस देऊन घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्याच रोगांवर रामबाण उपाय काय तर लसीकरण करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. पुढचा जो आहे आंतरविषारमुळे मर्तुकीचं प्रमाण जास्त करून आंतरविषार आणि पीपीआर ह्या रोगामुळे होतो. आंतरविषार हा जास्त करून कोकरांमध्ये आणि मोठ्या जनावरांमध्ये सुद्धा होतो. कोकर साधारण त्यांना आंतरविषार जर झाला तर साधारण एक 10-12 तासात ते मर्तुकीचं प्रमाण त्यांचं दिसायला लागतं. एवढा मोठ्या प्रमाणात हा रोग होऊ शकतो आणि मोठ्या जनावरांना 48 ते 72 तासात उपचार केले नाही तर हा रोग होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर जे काही जीवाणू असतात या ठिकाणी जीवाणू दिसतंय तर हे जे काही जीवाणू असतात हे पोटामध्ये विष तयार करतात. विष तयार झाल्यानंतर हे जे विष आहे ते रक्तामध्ये बाधित होतं. एकदा रक्तामध्ये उतरलं की त्याच्यामध्ये जनावरं गोल गोल फिरणे, त्याच्यानंतर ताप वाढणे, लंगडत राहणे, नंतर कोकरांमध्ये तर ते अक्षरशः उड्या मारून खाली पडतात, पाय झटकतात आणि मर्तुकीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये जी विषाची जी बाधा आहे ती सुरुवातीला आपल्याला जर असं जनावर लक्षणं दिसली तर आपण पशुवैद्यकाला बोलावून प्रतिजैविक दिलं तर विषाचं जे काही प्रमाण आहे ते कमी करून जीवाणूंची जी उत्पत्ती आहे ते आपण पुनर्निर्मित करू शकतो आणि हा रोग काही अंशी टाळू शकतो. पण जर कोकरांमध्ये असा रोग दिसला तर 10 ते 12 तासात त्यांचं मर्तुकीचं प्रमाण हे होतच. ह्याला सुद्धा महत्वाचं कारण म्हणजे लसीकरण करून घेणे अतिशय गरजेचं आहे. लस बाजारात उपलब्ध आहे. आता या संपूर्ण चर्चेचा जर आपण सारांश बघितला तर आपल्याला असं कळेल की व्यवस्थापन लसीकरणाच्या माध्यमातून आजाराचं व्यवस्थापन, याच्यावर लक्ष देणं, खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सगळं करणं याच्या संदर्भामध्ये खूप लक्ष देणं गरजेचं. आता ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण ज्या म्हणतो तर अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना काय सांगता येतील थोडक्यात? आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे जंतनाशक देणं, लसीकरण करून घेणं, शेण वेळोवेळी तपासणं, ज्याच्यामध्ये जर आपल्याला अंडी दिसली किंवा त्याच्या जे काही बाह्य परोपजीवी दिसले तर ते जर लगेच दिसले तर आपण अशा वेळेस आपण त्यांना जंतनाशक देऊन घेणं गरजेचं आहे. लसीकरण हे साधारण पावसाळ्यापूर्वी केलं पाहिजे. मार्च ते एप्रिलमध्ये त्यांचं लसीकरण करून घ्यायला पाहिजे. आणि सर गोश्वर आता आपल्याकडे वेळ खूप कमी राहिला आहे. नाही याच्या संदर्भामध्ये आहे की बेसिकली शेतकऱ्यांनी बंधूंनो आता आज जे आपल्याला समजलं ते आहे की आपल्या जनावरांची काळजी घेताना आपण लसीकरण वेळच्या वेळी करणं आणि त्याचं व्यवस्थापनावर लक्ष देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मित्र हो की दर गुरुवारी आपण फोन इन कार्यक्रमाच्याद्वारे कृषी कार्यक्रमाच्याद्वारे शेतीविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे 20 एप्रिल 2017 रोजी विषय असणार आहे कांदा काढणीपूर्व आणि पश्चात तंत्रज्ञान आणि सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत प्राध्यापक श्रीधरजी देसले व श्रीयुत दत्तात्रय पाटील हे प्रगतिशील शेतकरी धुळ्यावरनं याच्यात सहभागी होणार आहेत. मित्र हो, हा कृषी कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता असा आहे, निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. स्क्रीनवर आमचा ईमेल ॲड्रेस आहे कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. आपण कृषी कार्यक्रम जो आहे तो फेसबुक, यूट्यूब किंवा डीडी सह्याद्रीची वेबसाईट याच्या माध्यमातून देखील त्याचा मागोवा घेऊ शकता. आणि आपल्याला हा कार्यक्रम जर पूर्ण बघता आला नसेल तर आपण यूट्यूबवर च्या माध्यमातून हा कार्यक्रम पुनश्च आहे आपण बघू शकता. मित्र हो, आज आपण उन्हाळी हंगाम, आता जो सध्या उन्हाळी हंगाम चालू आहे त्या संदर्भामध्ये जी काही खूप उष्णता आहे आणि त्याचा जनावरांवर जो काही दुष्परिणाम होतो, विविध प्रकारचे आजार होतात, त्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने त्याचं जर आपण दक्षता जर घेतली आणि त्याचं जर व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने केलं तर आपलं आर्थिक नुकसानीपासून आपला जो आहे तो बचाव होऊ शकतो. या संदर्भामध्ये आज आपण खूप चांगल्या पद्धतीने शंका समाधान केला आणि खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल कृषी दर्शन मुंबई
तसेच जे काही दूरदर्शनचे प्रेक्षक आहेत कृषी दर्शनचे त्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.